कृष्ण कृष्ण हरे मोरया रे बाप्पा मोरया रे। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आणि सगळ्यात पहिला तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आय होप तुमचा सगळ्यांचा गणेश उत्सव खूप चांगला जाईल आणि सुखद जाईल। तर ऑब्वियसली आज गणपती आहे आणि खूप जास्त एक्साइटमेंट आहे सगळीकडेच। आणि आमच्याकडे पण आता आम्ही सगळ्यांच्या उठून सगळे फ्रेश वगैरे झालो आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आम्ही टेबलवर ठेवली आहे, म्हणजे जे आम्ही डेकोरेशन केलं आहे तिथं। तर आम्ही वाट बघतोय भटजी काकांची, बिकॉज भटजी काका येऊन गणपतीची पूजा करणार आहेत। तर ते आल्यावरती मी तुम्हाला दाखवेन कशी पूजा करतात, काय करतात ते। आणि झालं कसं की खूप जणांकडे गणपती आहेत, सो भटजी काकांना पण जरा वेळ लागतो यायला। कोकणामध्ये कसं असतं, पहिल्या दिवशी म्हणजे सगळीकडेच असेल, बट मला कोकणातलं माहिती आहे, सो मी प्रत्येक वेळी कोकणाचा उल्लेख करते। बिकॉज कसं असतं, काही ठिकाणी वेगळ्या प्रथा असतात, काही ठिकाणी वेगळ्या असतात। आणि मी जर असं म्हटलं की सगळीकडेच ते असतं आणि फॉर एक्झाम्पल कोणाकडे नसेल तसं, मग परत ते असं नको व्हायला की हिला माहीत आहे आणि अर्धवट बोलते। सो मी फक्त कोकणाचा उल्लेख करते बिकॉज मला इथलं माहिती आहे, आमच्या इथे काय असतं ते। आता वाजलेत बरोबर 7:45 आणि आमच्याकडे जेवणाची सगळी सुरुवात झाली आहे। आणि बघू आता काय काय जेवण आहे, मी तुम्हाला थोड्या वेळात कळवते, मला पण नाही माहिती आहे। इथे आता असं ठेवलं आहे, ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे आमच्या, आणि डेकोरेशन करून घेतलं आहे सगळं। आणि इथे खाली पण सामान ठेवलं आहे। सो ही सगळी आम्ही तयारी करून ठेवली बिकॉज भटजी येणार आहेत आता, त्या लाईटिंग लावायची आहे, तर ते आता आणायला गेलेत। A few moments later. ॲक्च्युली झालं आहे काय की मामाच्या घराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, सो इथे आम्ही जास्त जागा मिळत नाही आहे डेकोरेशन करायला। सो आम्ही इथे माठी आता लावली नाही आहे, आणि माठी लावली नाही त्यामुळे मग जे मातीचं सामान असतं ते दोरीलाच एका असं थोडंफार बांधून घेतलं। ज्यावेळी घराचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट होईल तेव्हा आम्ही नक्कीच खूप सुंदर असं सेलिब्रेट करणार आहे, खूप छान डेकोरेशन करणार आहे। इथे फळं ठेवण्यासाठी आम्ही जो तुम्हाला दिसतोय ना, हा जो रुमाल आहे बदकांचा, तो माझ्या मम्मीने तयार केला आहे लोकरीपासून। आणि किती छान वाटतंय बघा, अशी मोदक असं वाटतं की बदक सगळी प्रोटेक्शन करतायत फळांचं। त्यानंतर लाईटिंग वगैरे घेऊन आले, तर सो आम्ही लाईटिंग लावून घेतले आणि सगळी तयारी करून ठेवली, कारण भटजी काकांनी आल्यावरती पूजा करायची, तेव्हा मग गडबड नाही झाली पाहिजे। इथे पण खाली रांगोळी काढून घेतली, सगळं धूप आरतीचं सामान फुलं वगैरे काढून ठेवली आहेत। हिचं काम चाललंय इथे कोबी चिरणं, आणि मम्मी इथे अळूचं काय करणार आहे मम्मी? अळू फतफत, अळूचं फतफद करणार आहे आम्ही इथे बनवते नाश्ता, चपाती आणि भाजी। इथे माझी मोठी मामी कोबी चिरते, हिला तर तुम्ही ओळखताच, छोटी मामी। ही माझी मम्मी लसूण सोलते, आणि ही गुड्डा। अळू चिरून घेतलाय आम्ही फतफद्याला, आणि हे लाल भाजीचे देंडार आहेत ते आम्ही अळूच्या फतफद्यात घालणार आहे। घेतलं पाहिजे त्याला, त्याला कुठल्या ह्या पाण्याने धुवू काय? ही मम्मी हसते ते दाखव, तुम्ही हसते मला ती मळ बघ, स्वच्छ आंघोळ घालते। तर इथे माझी मामी अळूच्या फतफद्याची फोडणी घालत होती, मग तिला म्हटलं मी व्हिडिओ बनवते, सपोज तुम्हाला कोणाला जर बनवायचं असेल तर तुम्हाला एक थोडीशी हेल्प भेटेल। तर इथे सगळ्यात पहिल्यांदा मामीने एका तेलामध्ये कढीपत्ता आणि आपलं लसूण वगैरे फोडणीला घातलं आहे, आणि इथे ना शेंगदाणे, ते लाल भाजीचे देंडार आहे, आणि अळू येतोय कुकरला लावून घेतलं ऑलरेडी। आता जस्ट फोडणी घालायची आहे, आणि त्यानंतर मग जिरं मोहरी घालून तडका दिला आहे, तडका असेल फोडणी घातली आहे, आणि मग त्याच्यानंतर जे आपण शिजवून घेतलं आहे ते सगळं ट्रान्सफर केलं आहे फोडणीच्या भांड्यामध्ये। आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं थोडंफार पाणी घालून त्याच्यावरती आपल्याला मग मसाले घालायचे, त्याच्यामध्ये गरम मसाला, त्यानंतर मग घरचा मसाला, आमचा घाटी मसाला आहे घरचा, कांदा लसूण मसाला, तो मसाला आम्ही सगळा घालून घेतला आहे। आणि त्यानंतर मग त्याला शिजायला ठेवायचं आहे, मग ते 5-7-8 मिनटामध्ये रेडी होतं।
मी तुम्हाला अळूच्या फतफत्याची थोडीशी रेसिपी दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि भटजी अजूनही आलेले नाही आहेत. ॲक्च्युली खूप जास्त आवाटात गणपती आहेत आणि भटजींची कमतरता आहे आय थिंक. 1 hour later. विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रां मोक्षार्थी लभते गतिं जपति स्तोत्रं निर्धमादि बन्धवे तवत्रेण सिद्धिं च लभते नात्र दौत्या. आम्ही मोदक करायला बसलोय. हे कोणतरी येत नाहीत, ह्यांना येतात, बट आम्ही ट्राय करतोय. तिथं वळतच नाही, हळूहळू जरा वळवते. मोदक माझा रेडी झालाय, पण जरा मोठा असतो. आम्ही 1 पीस मोदक उघडवून घेतलेत आणि बाकीचे जे ते स्टीमवरती ठेवलेत आणि संपत आलेत मोदक करून आणि आता आम्ही आरती करणार आहे आणि मग आम्ही जेवणार आहे. सो आम्ही जेवणात आज काय काय बनवलेत वेगळे वेगळे प्रकार ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. सो स्टे ट्यून्ड. आता आम्ही गणपती बाप्पाला 5 नैवेद्याची पानं दाखवलेली आहेत आणि सोबत त्यांच्या आवडीचे 1 पीस मोदक ठेवलेत. सो आता आम्ही आरती करतो. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन घालीन लोटांगण बंदीन चोर डोळ्यानं पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा. हरे कृष्ण 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 हरे मोरया रे बाप्पा मोरया रे. आमची आरती करून झाली आहे आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते आम्ही जेवणात काय काय केलंय. इथे ही कोबीची भाजी आहे डाळ घालून, त्यानंतर इथे भात आहे, इथे अळूचं फतफद, नंतर इथे डाळ, हे बटाट्याची भाजी, सोबत आहे हे लोणचं, मोदक, हे तळलेले पापड. आता आम्ही जेवायला बसतो. तर आता सगळे बाकीची माणसं जेवण करून गेलेत आणि आता आम्ही सगळे महिला म्हणजे बाकीच्या जे उरले ते सगळे आम्ही जेवायला बसलोय. तर आता बरोबर 1-2:30-3 झालेत आणि आम्ही जेवण करतो. तुम्हाला मी दाखवते ताटात काय काय. तरी भात, डाळ, आलूची सब्जी, त्यानंतर कोबीची भाजी, लोणचं, पापड आणि हे अळूचं फतफद आणि आपला आवडता मोदक. आता मी जेवण करते.
दुपारी बघितलं की आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही थोडंसं आराम केला आणि झोपलेलो आणि आता आम्ही संध्याकाळची पण आरती करून घेतली आणि आम्ही आता जेवायला बसणार आहे. तर आजचा पहिला दिवस जो होता तो तुमच्यासोबत मी शेअर केला आहे. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि उद्या आमच्या गणपतीचं विसर्जन होणार आहे काही रिझन्समुळे. तर उद्या पण विसर्जनचा आणि उद्याच्या सगळ्या दिवसाचा मी ब्लॉग टाकेन 1-2 दिवसामध्ये. तो पण तुम्ही नक्की बघा. आजचा पण व्हिडिओ बघा. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो पुन्हा भेटूया उद्याच्या छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.